राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा होत आहे आणि त्या सभेसाठी आपण पाहू शकता प्रचंड गर्दी। या पद्धतीने शहरामध्ये आपण वातावरण पाहता आशीर्वाद आम्हाला येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ या चिन्हावर द्यावं, कारण कोविड काळामध्ये आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही तुमची सेवा केली आहे। आज फक्त एक मत मागतोय तुम्ही, त्या धर्तीवर लातूरला आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे। यासाठी लातूरकरांची आम्हाला साथ हवी आहे। तर विकासासाठी इमानी इतबारे लातूर शहरासाठी प्रयत्न केला असता तर आम्ही इकडे तिकडे जायची काही गरजच नव्हती। काय बोलावं हा त्यांचा विषय आहे। 16 तारखेला ही जनता उत्तर देणार आहे। समस्या आहे ट्रॅफिक, सर्वात मोठी समस्या आहे। लातूर शहराचा क्राईम रेशो वाढलेला आहे। किती येतील हे सांगण्यापेक्षा लातूर शहरामध्ये राष्ट्रवादी 1 नंबरला राहील। आज लातूरमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा होत आहे आणि त्या सभेसाठी आपण पाहू शकता प्रचंड गर्दी सभेसाठी जात आहे आणि आपल्यासोबत चंद्रकांत दादा बिराजदार आहेत। आपण त्यांना बोलणार आहोत। काय सांगाल दादा? नमस्कार, मी लातूरकरांना आव्हान करणार आहे। ज्या पद्धतीने शहरामध्ये आपण वातावरण पाहता अख्खं शहर राष्ट्रवादीमय होऊन गेलंय, तर या प्रवाहामध्ये आपण सुद्धा सामील व्हावं आणि एक भरघोस असं आशीर्वाद आम्हाला येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ या चिन्हावर द्यावं आणि लातूरकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी, एवढीच मी लातूरकरांना कळकळीची विनंती करणार आहे। कारण कोविड काळामध्ये आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही तुमची सेवा केली आहे। आज फक्त एक मत मागतोय तुम्हाला आम्ही या लातूरकरांची इमानी इतबारे सेवा करण्यासाठी। काय सांगाल, विकासाचे कुठले मुद्दे घेऊन जातात आपण? विकास शहरामध्ये तुम्ही परिस्थिती पाहताय, सध्या कशी अवस्था आहे, बकाल होऊन गेले शहर सगळं। मागील प्रशासक काळामध्ये सगळी घडी विस्कटलेली आहे। कुठल्याही गोष्टीला टेबला खालून काही दिल्याशिवाय कुठलंच कामच व्हायला तयार नाही। स्वच्छतेचे 3-13 झालेत, पाण्याची अवस्था अशीच आहे। ह्या सगळ्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत, लहान लेकरांना जी गार्डन तयार व्हायला पाहिजे होते ते नाहीत, खेळाचे मैदान नाहीत, छोट्या छोट्या भाजी मंडई ज्या त्या भागामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं अजितदादा ज्या पद्धतीनं पुण्याचा बारामतीचा विकास ज्या धर्तीवर करतात त्या धर्तीवर लातूरला आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे। यासाठी लातूरकरांची आम्हाला साथ हवी आहे। सध्या विरोधक कोण आहे तुमचा, भारतीय जनता पार्टी का काँग्रेस? आता तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीचे विरोधक आहे। बरं, काँग्रेसचे नेते असं म्हणतायत की राष्ट्रवादी जे आहे आमच्याकडून गेलेले, आम्ही त्यांना हाकलून दिलं नाही, त्यांनी आपल्याकडून गेलेत असं नाही। कसं असतंय, आम्ही विकासाला भुकेलेले लोक आहोत। त्यांनी जर विकासासाठी इमानी इतबारे लातूर शहरासाठी प्रयत्न केला असता तर आम्ही इकडे तिकडे जायची काही गरजच नव्हती। आम्हाला शहराची जी घडी विस्कटली ती बसवायची आहे। आम्हाला कोण काय बोललेलं याच्यापेक्षा ह्या शहरासाठी चांगलं काय द्यायचं आहे त्यासाठी आम्ही काम करणार। भारतीय जनता पार्टी तुमचा विरोधक म्हणताय, ते तर म्हणतात काँग्रेसची बी टीम आहे तुम्ही। बी टीम 16 तारखेला कळेल ना कोण कोणाची बी टीम आहे। बरं, आम्ही बी टीम जर असतो तर आम्ही एवढ्या ताकदीनं लढलो नसतो। हा जो मोबाब आहे ना, हे जे प्रेम आहे ना लोकांचं, हे उगं मिळत नसतं, बी टीमला मिळत नसतं हे। त्याच्यामुळं कोण काय बोलावं हा त्यांचा विषय आहे। 16 तारखेला ही जनता उत्तर देणार आहे त्यांना। आता प्रमुख समस्या कुठल्या आहेत लातूर शहरामध्ये जे की आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात सोडवायच्या आहेत? समस्या आहे ट्रॅफिक, सर्वात मोठी समस्या आहे। लातूर शहराचा क्राईम रेशो वाढलेला आहे। लातूर शहरामध्ये जे मार्केट डेव्हलप व्हायला पाहिजे होते ज्या त्या भागामध्ये, आपलं सगळं मुख्य बाजारपेठ गोलाईवर जो भार पडतो तो ज्या त्या भागामध्ये डेव्हलप म्हणजे वेगळे मार्केट विकसित होऊन तिकडे बाजूला व्हायला पाहिजे होतं। तो विजन नसलेले नेते असल्यामुळे ही सगळी अवस्था झालेली आहे लातूरची। तरी रस्त्याचा विषय आहे। आज पाहतोय आपण अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या नावाखाली सगळे रस्ते उघडून टाकलेत शहरातले। 200-300 कोटीच्या अंडरग्राऊंडसाठी 2000 कोटीचे रस्ते बुकना होऊन गेलेत, कोण बोलायला तयार नाही। तर हे भरपूर कामं करायची आहेत। काम झालंय कुठलं हे सांगू शकत नाही मी, व्हायचे कामं भरपूर आहेत। आम्ही पदावर होतो, तुम्ही पदावर असताना काय केलं म्हणतील लोक, पण असताना 18 महिने आमच्या कोविड काळात गेलेत। आम्हाला काम करायलाच मिळालेत 12 महिने। त्या 12 महिन्यामध्ये आम्ही 268 कोटीची कामं शहरामध्ये केलेत। बरं, किती जागा येतील राष्ट्रवादीच्या? राष्ट्रवादीकडे चावी राहील महानगरपालिकेची। जागा किती येतील हे सांगण्यापेक्षा लातूर शहरामध्ये राष्ट्रवादी 1 नंबरला राहील। आपण पाहिलं की हे होते चंद्रकांत लातूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीकडे विकासाची चावी राहणार।